इन्स्टिट्यूशनलाइज्ड। हांव आतां आमच्या अध्यक्षाक सांगतालो, एका मिनिस्टराच्या ऑफिसान काम करपी तो आनी ताजो भाव कितल्या लोकांकडचे नोकरी घेतुल्ले आसा, नोकऱ्यांक पैसे घेतुल्ले आसा आनी नोकरी दिवना आयज पासून। पैसे घेवप म्हणजे एक्ट ऑफ करप्शन। 3 महिने पयलीं आमी रातचे जेन्ना अंजुना गेल्ले नॉइज पोल्युशनाक लागून त्या जाणट्या लोकांक त्रास जाताले तेन्ना आमी सांगुल्ले, हू इज दिस लेडी हू कॅन गिव्ह जॉब विथ मनी। 3 महिने पहिले आमी सांगुल्ले आणि आयज ते ओपन जाल्ले आसा। इट इज इन्स्टिट्यूशनलाइज्ड। हाउ विल सीएम टेक एक्शन? द एंटायर स्कैम इज एट हिज डोर स्टेप। या फुल पै सगळे प्रिसाइड पै केला हे करप्शन, कॅश फॉर जॉब। हे सीएम इज द आवय बापूय। He has presided over all this, and that is why he is not doing a proper justice लोकांक लागून। आणि हातून कोण मार खाता? जे डिझर्विंग स्टुडंट, जे आवय बापायन कष्ट करून तांकां शिकयल्ले, लोन काढलेलो, मोस्ट डिझर्विंग स्टुडंट्स, तांचेकडे पैसे ना टू पे द ब्राइब। वो सरकार सांगता ब्राइब दो, धंदा करो। हांव आमच्या अध्यक्षाक रिक्वेस्ट करता हाचेर आनीक लायट उडोवंक। गेल्लो 1 म्हयनो गोंय राज्यान जे कॅश फॉर जॉब स्कॅम जो चालू आसा, ह्या स्कॅमाचेर काँग्रेस पक्षान आवाज उठयल्लो। जेन्ना एक एक्यूज आणि माड्डोळ पुलीस स्टेशनाचेर जेन्ना कंप्लेन दिल्ली, काही फेक अपॉइंटमेंट लेटर सबमिट केल्ली आणि एक ऑडिओ क्लिपिंग दिल्ले, ताचेर कांयच कारवाई जायना म्हणटकीच आमी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आमी प्रेस कॉन्फरन्स घेऊन गोंयच्या जनते मुखार ते कागज आणि आमी तो व्हॉइस नोट दवरलो। ताच्या उपरांत गोंय राज्याचे सगळे आमदार मंत्री सगळे जागे जाले क्लीन चीट दिवपाक। सोमारा आमी डायरेक्टर जनरल ऑफ पुलिसाकडे वचून ऑफिशियल कंप्लेंट रजिस्टर केल्ली की हाजेर फॉरेन्सिक कारवाई जावपाक जाय। जी महिला जिका अरेस्ट केल्या, जिचो आवाज त्या ऑडिओ भितर आसा, जो दुसरो को एक्यूज जाचो आवाज आसा तोय तुमच्या कस्टडीन आसा, हाजेर कारवाई जावपाक जाय की हे मंत्र्याचे नाव जे घेतला ती सांगता आपण खंयच्या तरी मंत्र्याकडे बसून च्या पिता, हे उघड जावपाक जाय आमी डिमांड केल्लो। ताच्या उपरांत आमी पहिले की या सरकाराचे पपेट पुलीस, आणि जेन्ना डीजीपीन प्रेस कॉन्फरन्स गेली गोंयच्या जनते मुखार साबीत झाले की हे गोंयचे पुलीस हे डॉक्टर प्रमोद सावंताचे पपेट। अरे त्या प्रेस कॉन्फरन्साक डीजीपी उलयना, तो सांगता एसपी तू आन्सर कर। दुसरे नॉर्थ आणि ती कितें सांगता, जो तुमच्या ताब्यान कस्टडीन आसा तो लिंक दिता, फेक डॉक्युमेंट्स, फेक अपॉइंटमेंट लेटर्स येता आणि तुम्ही सांगता की ते इन्व्हेस्टिगेशन बंद झाले। या गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान प्रमोद सावंतान गोंय राज्याक आज नंबर 1 वरून दवरिल्ले आसा इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट। हाचे निषेध करपाक, हाजेर प्रोटेस्ट करपाक आज गोंय प्रदेश काँग्रेस कमिटी, युथ काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आज या संपूर्ण गोंयच्या युवकांचो भविष्याचो जो विषय आसा हो मांडपाक आज आमी मुखार आयिल्ले। आमी पयलीं सांगिल्ले की 21 तारखेक आमचो प्रोटेस्ट आसतलो। जेन्ना न्यूज व्हायरल जाली तेन्ना वो मुख्यमंत्री भिवन हाणे 21 तारखेक थोड्यो अपॉइंटमेंट्स आसा म्हणून अंडर स्टाफ सिलेक्शन कमिशन हे भायर काडला। आता मुख्यमंत्र्याक विचारपाक सोदता की जर तर तुका खरेंच जर तर स्टाफ सिलेक्शन कमिशन अंडर करपाक जाय जाल्यार तूं दर असेंब्लीन ते एक्सटेंशन कित्याक हाडटा, अमेंडमेंट्स कित्याक हाडटा? कित्याक तुमकां दलाली करपाक जाय, तुमकां जॉब विकपाक जाय। जी पूजा नायक जी मुख्यमंत्र्याच्या घराकडे मेळिल्ली तिका आता बेल मेळटा। जे एव्हिडन्स आसा
ते पुलिसान कितें केलें हाचेर स्पष्ट सांगना. काँग्रेस पक्ष आणि इतर सगळे आमचे अलायन्स पार्टनरांनी आमी डिमांड केल्लो की हाचेर ज्युडिशियल इन्क्वायरी अंडर अ हायकोर्ट जज जावपाक जाय म्हणून. वो मुख्यमंत्री प्रमोद सावंत कित्याक फाटल्यान सरता? खंयचे मंत्री हातून इन्वॉल्व आसा? आमच्या खासदारान सांगले की हे सगळे जे रॅकेट आसा ते रॅकेट ह्या मुख्यमंत्र्याच्या दारा मेरेन वता म्हणून कव्हर करपाक तो ती ज्युडिशियल इन्क्वायरी दिना. आता हे ज्यो नोकऱ्यो काढल्या आमी डिमांड केल्लो की गोंय राज्यान खंयच्या डिपार्टमेंटान कितल्यो नोकऱ्यो आसा हे व्हाईट पेपर काढा. आता हे सरकार गेल्ली 12 वर्सां आमी पळयले की फक्त एक्सटेन्शन दिता. जो पोस्ट खाली जाता तो खाली करना, एक्सटेन्शन दिता, तो पोस्ट स्क्रॅप करता आणि थंय हाडून कॉन्ट्रॅक्ट बेसाचेर मनशांक ती भरता. आणि जे गोंयचे युवा जे आसा तांच्या भविष्याकडे हे सरकार खेळटा. काँग्रेस पक्षान 2022च्या मॅनिफेस्टोन सांगिल्ले की आमी नोकर भरती आसा ह्यो सगळ्यो 100% अंडर स्टाफ सिलेक्शन कमिशन जातले. हे सरकार कित्याक फाटल्यान सरता? कित्याक हो मुख्यमंत्री हाचेर क्लियर येना की आमी सगळे जे नोकऱ्यो आसा त्यो अंडर स्टाफ सिलेक्शन कमिशन करतले? कित्याक सरकार हाचेर स्पष्ट येना? कित्याक प्रत्येक असेंब्ली सेशनान अमेंडमेंटां हाडटा? आता कालची जर आमी एडव्हर्टिजमेंट पळयत जाल्यार आज सामान्य मनशाचो बेसिक प्रश्न आसा म्हणतो हेल्थ फेसिलिटी गोंयांत ना. आज तुम्ही खंयच्याय प्रायमरी हेल्थ सेंटरान वचात, खंयच्याय सीएचसीन वचात, आज डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान वचात, थंय आज डॉक्टराची अवेलेबिलिटी ना, थंय आज नर्सी ना, थंय आज ड्रायव्हर ना. आणि ह्या कालच्या एडव्हर्टिजमेंटान हेल्थ डिपार्टमेंटाचो एकूय पोस्ट ना. सो मुख्यमंत्र्यान सांगचे की ते नोकऱ्यो तुवें विकपाक दवरल्या काय गोंय राज्यान हेल्थ डिपार्टमेंटान एकूय नोकरी ना, काय एकूय वेकन्सी ना, काय तुम्ही गोंयच्या जनतेक फुटोवपाक सोदता? काँग्रेस पक्षान आवाज केलो म्हणून तुम्ही लोकांच्या दोळ्याक उदो लावपाक हे काढला. आमी डिमांड केल्लो की हाचेर व्हाईट पेपर येवपाक जाय. प्रत्येक डिपार्टमेंटान कितल्यो वेकन्सी खाली आसा, खंयचे पोस्ट आसा हे पयली तुम्ही गोंयच्या जनते मुखार दवरा. ते कित्याक तुम्ही दवरना? आणि फक्त एलडीसी पोस्ट प्रत्येक असेंब्ली सेशनान आमी जेन्ना क्वेश्चन घातल्या तेन्ना तुम्ही थंय रिप्लाय दिल्लो आसा की ह्या हॉस्पिटलान हे दोतोर ना, हे थंय फिजिओथेरपिस्ट ना, एक्सरे टेक्निशियन ना, बाकीचे टेक्निशियन ना. सो ह्यो जायराती कित्याक येना? ह्यो तुम्ही विकपाक दवरल्या. वो मुख्यमंत्री ह्या राज्याच्या जे युथ आसा तांच्या भविष्याकडे खेळू नाका. तांचे आवय बापूय बाबडे लोन काडटात, भांगरां दवरतात, कोणा शेजाऱ्याकडे घेतात, सोयऱ्याकडे घेऊन पैसे तुमकां दिता. फाटल्या दिसांनी जेन्ना आमी पुलीस स्टेशनार गेल्ले तेन्ना थंय एक बापूय बाबडो अक्षरशः रडटालो. थोडे मिडिया भावांनी ते कव्हर केला. ताणें रडून सांगले आपूण 2021 आपल्या भुरग्याक जॉब मेळपा लागून 3,30,000 रुपये दिल्ले आणि तो आज मेरेन तो इंटरेस्ट भरता. आमी मुख्यमंत्र्याक सांगिल्ले की हे जे पैसे लोकांचे गेल्या तांचे कशे रिपे करतले हाचेर पयली तुम्ही एश्युरन्स दिया म्हणून. जाल्यार हो मुख्यमंत्री सांगता आपूण म्हणटा तांचे जागे हडप करतलो, एक्वायर करतलो आणि ऑक्शन करून विकतलो. अरे खंयच्या कायद्या प्रमाणे तूं एक्वायर करतलो? असो खंयचो कायदो आसा जातून तूं लोकांचे जागे जे आसा ते यू कॅन टेक ओव्हर? तुम्ही लोकांकडे खेळू नाकात. हो प्रश्न आज एका मतदारसंघ पुरती ना, वो आज प्रश्न जॉब स्किमाचो प्रत्येक घरा भितर आसा. आज प्रत्येक गोंयच्या गावान, गोंयच्या टाउनान आज प्रत्येक घरा भितर आज नोकरेचो हो प्रश्न जावन आसा. तुम्ही आज प्रत्येक गोंयकाराच्या घराच्या फॅमिलीकडे खेळटात. तुम्ही लोकांक फक्त फटींग आश्वासनां दितात. इलेक्शन आयले की 10,000 नोकऱ्यो दिता म्हणटा. झेडपी इलेक्शन आयले आणि 15,000 दितले म्हणटले. असेंब्ली इलेक्शन जेन्ना आयले तेन्ना तुवें सांगिल्ले 20,000 नोकऱ्यो दिता. खंय गेले त्यो नोकऱ्यो? तुम्ही करोडांनी पैसे मोडले आणि वयर तुम्ही इव्हेंट केलो. कितें जालें त्या इव्हेंटाचेर? फक्त 200-250 नोकरी थंय भुरग्यांक, त्यो बीन टेम्पररी बेसीस, कॉन्ट्रॅक्ट बेसाचेर गेले. सो ह्या राज्याचो मुख्यमंत्री गोंयच्या युवकाच्या भविष्याकडे खेळटा. आम्ही सांगिल्ले की जर तर हाचेर ज्युडिशियल इन्क्वायरी जायना, जर तर एक हायकोर्ट जजा अंडर हे इन्व्हेस्टिगेशन जायना, बिकॉज दिस इज अ बिग रॅकेट जातून मुख्यमंत्री, नंबर 2 बाकीचे मंत्री, या भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष, आदले खासदार
करंट मिनिस्टर, तांचे पीए, तांचे ओएसडी हे सगळे इन्वॉल्व आसा. जेन्ना इतले टॉप लेवलाचे जेन्ना जे पॉलिटिकल इलेक्टेड लोक जेन्ना इन्वॉल्व आसा तेन्ना तुम्ही म्हाका सांगा ते पुलीस कशे हातून इन्व्हेस्टिगेशन करतले. ते पुलीस बाबडे इन्व्हेस्टिगेशन करता आसतना तांकांय दुखता आसतले कित्याक तांणी कितें तरी दिवन थंय जॉब घेतिल्लो. म्हाका दिसता हो जॉब स्कॅम हे एक दुयेंत, हे कॅन्सरा भशेन ह्या सरकारान पुराय गोंयभर स्प्रेड केल्लें आसा. आमी सांगिल्लें की हो आंदोलन, हो प्रोटेस्ट आमी गांवांनी व्हरतले. आज टू कंडेम ज्या गव्हर्नमेंटाच्या ज्या पद्दतीन आज गोयच्या जनतेक फटयता, गोयच्या युवकांकडे हे खेळटा. आज गोंय प्रदेश काँग्रेस कमिटी, युथ काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस, सेवादल हे सगळ्यांनी मिळून आज प्रोटेस्ट केल्लो आसा. खासदारान जे सांगले की एका मंत्र्याचो पीए और खास मनीस म्हणले आता आम्ही विशाल मडगावकर, वो कोण, वो पैसे घेऊन खंयच्या मंत्र्याचे एजन्सी करता हाजेर चौकशी जावपाक जाय. एक मंत्र्याच्या ओएसडीक धरिल्लो, त्याचे नाव तुफान दिसता, खंयच्या तरी मिडिया भावान मारिल्ले की तुफाना पद्दतीन ताका बेल मेळ्ळी म्हणून. हे चल्लां कितें ह्या राज्यान. आज आमी पळयतात रस्त्याचे स्कॅम. शहाजहानाचो ताजमहल पडलो थंय स्कॅम. जीएमसीन गेले थंय वखदाचेर स्कॅम. आज जागे हे सरकार आज गोंयची भाटां, बेसां, जमनी ते विकपाक उठल्या. ते जाले म्हणटकीच खंय तरी लोकांक उठोवप, ताका कम्युनल एंगल दिवप. जॉब स्कॅम जाले, पेडण्या वचून आनी ताका कम्युनल एंगल दिवपाक सोदताले. म्हजी मागणी आसा गोंयकारा कडेन की हे ज्वलंत प्रश्न आज प्रत्येक गोंयकाराचे आसा. आमी ह्या बीजेपीच्या डिव्हिजिव्ह पॉलिटिक्साक बळी पडया नाका. कित्याक आज जो हो प्रश्न आसा हो आज प्रत्येक गोंयकाराचो आसा. थंय मागीर जात धर्म काय लागना. जेन्ना मनशाच्या पोटाकडे येता तेन्ना आमकां धर्मूय लागना आनी जातूय लागना. म्हाका दिसता सगळ्यांनी एका आवाजान हो जो जॉब स्कॅमा बद्दल जो आज आवाज उठयला तो म्हाका दिसता प्रत्येक मतदारसंघान, प्रत्येक गांवान आमी व्हरतले, हो प्रत्येक घरान आमी पावयतले. आनी ह्या भ्रष्ट बीजेपीच्या सरकाराक येणाऱ्या काळान गोंयच्यान आता हुमटून उडोवचें पडटलें. कित्याक तांणी गोंयकारांक अक्षरशः काबार केल्ल्या. We want justice. 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 एक दो बीजेपी को फेंक दो. एक दो बीजेपी को फेंक दो. एक दो बीजेपी को फेंक दो. आमका जाय आमचे डोळे आमका जाय. 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 आमका जाय आमचे डोळे आमका जाय.